नमस्कार मित्रो. बँकिंग क्षेत्रातील करिअरकरिता अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स या संस्थेचा डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स म्हणजेच DBF या महत्त्वपूर्ण डिप्लोमा प्रोग्रामबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. बँकिंग क्षेत्रातील करिअरकरिता विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या बरोबरच थेट बँकिंग क्षेत्रामध्ये उत्तम प्रकारची करिअर अपॉर्च्युनिटी मिळवण्याच्या दृष्टीने एक उपयुक्त असणारा डिप्लोमा प्रोग्राम म्हणजेच IIBFचा DBF प्रोग्राम. हा एक फ्लॅगशिप प्रोग्राम असून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स त्याचबरोबर इंडियन बँक्स असोसिएशन म्हणजेच IBA या दोन्ही संस्थांनी मान्यता दिलेला हा एक उत्तम प्रकारचा डिप्लोमा कोर्स आहे. विशेषतः या देशातील राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका व शेड्यूल्ड कोऑपरेटिव्ह बँकांनी मान्यता दिलेला व नोकर भरतीसाठी सर्वात अधिक प्रेफरन्स दिला जाणारा हा डिप्लोमा प्रोग्राम आहे. बँकिंग क्षेत्रामध्ये जॉब रेडी कॅन्डिडेट्स उपलब्ध करून देण्याच्या हेतूने IIBF या संस्थेच्या माध्यमातून DBF हे एक डिझायरेबल क्वालिफिकेशन म्हणून जाहीर करण्यात आलेले असून त्यानुसार या देशातील विविध बँका DBF कंप्लीट केलेल्या कॅन्डिडेट्सना सर्वाधिक पसंती देत असल्याचे आपणास दिसून येईल. कॅन्डिडेटच्या ग्रॅज्युएशनच्या डिग्रीबरोबरच DBF हा डिप्लोमा जर कंप्लीट केलेला असेल तर अशा कॅन्डिडेटला सर्वाधिक प्राधान्याने बँकिंग क्षेत्रामध्ये रिक्रुटमेंटच्या खूप मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून IBPS असेल किंवा इतर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून बँकिंग सेक्टरमध्ये एंट्री करू इच्छिणाऱ्या कॅन्डिडेटसाठी देखील हा एक अत्यंत उपयुक्त प्रोग्राम असून ज्या कॅन्डिडेटकडे पदवीबरोबरच IIBFचा DBF हा डिप्लोमा असेल अशा कॅन्डिडेटला इंटरव्ह्यूमध्ये त्याचबरोबर सिलेक्शन प्रोसेसमध्ये अधिक वेटेज मिळत असल्याचे आपणास पाहावयास मिळेल. हा एक ऑनलाईन प्रोग्राम असून ऑनलाईन प्रोग्रामबरोबरच ऑनलाईन एक्झामद्वारे हे डिप्लोमा सर्टिफिकेट मिळवता येणे शक्य आहे. त्याचबरोबर नोकरी अंतर्गत असणाऱ्या कॅन्डिडेटकरिता इन्क्रिमेंट मिळवण्याकरिता त्याचबरोबर प्रमोशनकरिता देखील हा DBF प्रोग्राम हा अत्यंत उपयुक्त समजला जातो. किंबहुना नोकरी अंतर्गत प्रमोशनकरिता IIBFच्या माध्यमातून JIB हा जो प्रोग्राम त्या ठिकाणी कंपल्शन केलेला असतो त्याला देखील हा एक पर्यायी डिप्लोमा कोर्स असल्याचे आपणास दिसून येईल. ज्या कॅन्डिडेटनी IIBFचा DBF हा कोर्स पूर्ण केलेला असतो व त्याला सर्टिफिकेशन प्राप्त झालेले असते अशा कॅन्डिडेटचे प्रोफाईल्स, त्यांचे CV IIBFच्या माध्यमातून त्यांच्या वेबसाईटला प्रसिद्ध केले जातात व ज्या बँकिंग संस्थांना मोठ्या प्रमाणात ह्युमन रिसोर्सची आवश्यकता असते, ऑफिसरची आवश्यकता असते, अशा बँकिंग संस्था IIBFच्या वेबसाईटवरून या प्रोफाईलमधून आपणास हवा असणारा कॅन्डिडेट हा सिलेक्ट करत असतात व त्याला ऑफर लेटर हे देत असताना आपणास पाहाव्यास मिळते. त्याचबरोबर या देशातील वेगवेगळ्या बँकांना पेमेंट पॅकेजेस त्याचबरोबर एम्प्लॉयमेंट रिक्रुटमेंटच्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीमध्ये को पार्टिसिपंट असणारी इंडियन बँक असोसिएशन या संस्थेने देखील या DBF प्रोग्रामसाठी मान्यता दिल्याचे आपणास दिसून येईल. तसे पाहता डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स हा प्रोग्राम कंप्लीट करण्याकरिता एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये दोन महत्त्वाचे एलिजिबिलिटी क्रायटेरिया आपणास विचारात घ्यावे लागतात. एक म्हणजे ज्या व्यक्तीला बँकेमध्ये जॉब प्राप्त झालेला आहे, बँकेचा तो सेवक आहे, एम्प्लॉई आहे आणि त्यांनी या बँकिंग संस्थेच्या माध्यमातून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स या संस्थेची मेंबरशिप घेतलेली आहे अशा व्यक्तीला मेंबर असे म्हटले जाते. तथापि जो युवक युवती या कोणत्याही बँकेचा एम्प्लॉई नाही आहे मात्र त्यांना बँकिंग सेक्टरमध्ये करिअर करण्याची इच्छा आहे अशा व्यक्तीस नॉन मेंबर पर्सन असे म्हटले जाते. तथापि या दोन्ही प्रकारच्या घटकांना DBFचा कोर्स हा कंप्लीट करता येतो व DBF सर्टिफिकेशन मिळवता येते. मेंबरबरोबरच नॉन मेंबर पर्सनकरिता कोणत्याही शाखेमधून 12वी उत्तीर्ण असलेला कॅन्डिडेट या DBFच्या म्हणजेच डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्सच्या IIBFच्या प्रोग्रामसाठी ॲपियर होऊ शकतो. त्यासाठी कोणत्याही प्रकारची गुणांची म्हणजे मार्कांची अट त्या ठिकाणी निर्धारित करण्यात आलेली नाही. केवळ तो कोणत्याही शाखेतून 12वी उत्तीर्ण असणे हे आवश्यक असते. म्हणजेच कोणत्याही 12वी उत्तीर्ण असणाऱ्या व्यक्तीला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स या संस्थेकडून दिला जाणारा डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स हा प्रोग्राम करता येणे शक्य आहे. हा प्रोग्राम करण्याकरिता आपणास
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्सच्या वेबसाईटवरती जाणे आवश्यक असून वेबसाईट ही www.iibf.org.in अशी या संस्थेची वेबसाईट असून या संस्थेच्या मुखपृष्ठावरती होमपेजवरती आपण गेल्यानंतर एक्झामिनेशन ऑब्लिक कोर्सेस या सेक्शनमध्ये गेल्यानंतर त्यामध्ये आपणास विविध प्रकारचे कोर्सेस आपणास पाहाव्यास मिळतील की ज्यामध्ये सेल्फ प्लेस्ड ई लर्निंग कोर्सेस, फ्लॅगशिप कोर्सेस, डिप्लोमा कोर्सेस, ब्लेंडेड कोर्सेस, सर्टिफिकेट कोर्सेस यामधून आपणास फ्लॅगशिप कोर्सेसमधील हा डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स हा कोर्स निवडणे आवश्यक आहे. डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स हा IIBFचा फ्लॅगशिप म्हणजे एक अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा रेप्युटेड हा डिप्लोमा प्रोग्राम असल्यामुळे की त्याचा समावेश फ्लॅगशिप कोर्सेस अंतर्गत करण्यात आलेला आहे. जेव्हा आपण या वेबसाईटवरील डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स या ऑप्शनवरती जाऊ, जेव्हा आपण इथे क्लिक केल्यानंतर आपणास अशा प्रकारची एक विंडो त्यामध्ये पाहावयास मिळेल की ज्यामध्ये फ्लॅगशिप कोर्सेसच्या अंतर्गत असणारे विविध प्रकारचे कोर्सेस आपणास पाहाव्यास मिळतील की ज्यामध्ये JIB, CIB हे कोर्सेस देखील आपणास या ठिकाणी पाहाव्यास मिळतील. तथापि JIB आणि CIB हे दोन्ही कोर्सेस हे त्या ठिकाणी एखाद्या विशिष्ट बँकेमध्ये किंवा वित्तीय संस्थेमध्ये कार्यरत असणाऱ्या सेवकांच्यासाठी, कर्मचाऱ्यांच्यासाठी असणारे हे कोर्सेस आहेत की ज्याचा उपयोग प्रमोशनकरिता त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात होत असतो. तथापि की जे कॅन्डिडेट कोणत्याही बँकेमध्ये किंवा वित्तीय संस्थेमध्ये एम्प्लॉई नाहीत, मात्र त्यांना बँकिंग सेक्टरमध्ये एम्प्लॉयमेंट मिळवण्याची इच्छा आहे, बँकिंग सेक्टरमध्ये करिअर करण्याची इच्छा आहे, अशा कॅन्डिडेटकरिता डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स म्हणजेच DBF हा त्या ठिकाणी डिप्लोमा प्रोग्राम अवेलेबल आहे. जेव्हा आपण या डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स या ऑप्शनवरती क्लिक करू तेव्हा आपणास त्या ठिकाणी या कोर्सबाबतचे शेड्यूल, त्याचबरोबर त्याबाबतचे रूल्स अँड सिलेबस, सेंटरची लिस्ट म्हणजे एक्झामिनेशन सेंटरची लिस्ट, त्याचबरोबर ऑनलाईन अप्लाय करण्यासाठीची टॅब, स्टडी बुक्स, व्हिडिओ लेक्चर्स, ई लर्निंग रिसोर्सेस यासारख्या विविध बाबी आपणास या होमपेजवरती आपणास पाहाव्यास मिळतील. तथापि या कोर्सबाबतची इत्थंभूत माहिती उपलब्ध करून देण्याकरिता या टॅबच्या अंतर्गत PDF फाईलमध्ये या कोर्सची संपूर्ण माहिती उपलब्ध करून दिलेली असते की आपण डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करून या डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स या कोर्सबाबतची संपूर्ण माहिती आपण डाउनलोड करून रेफर करू शकता. तर या पद्धतीने आपणास या कोर्सबाबतची आवश्यक असणारी जी डिटेल इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन या संस्थेच्या वेबसाईटवरील या लिंकवरती आपणास उपलब्ध होऊ शकते. या कोर्सेसबद्दल जर आपण अधिक माहिती जर घेतली तर आपल्यास लक्षात येईल की डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स ही एक्झामिनेशन ही त्या ठिकाणी ऑनलाईन एक्झामिनेशन असते. त्यामध्ये प्रामुख्याने की त्या ठिकाणी सिलेक्टेड सेंटर्सवरती ऑनलाईन पद्धतीने मल्टिपल चॉईस पद्धतीची ही परीक्षा त्या ठिकाणी घेतली जाते. या परीक्षेचे एकंदरीत स्वरूप जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर यामध्ये 3 वेगवेगळे विषय हे समाविष्ट करण्यात आलेले आहेत की ज्यामध्ये प्रिन्सिपल्स अँड प्रॅक्टिस ऑफ बँकिंग, अकाउंटिंग अँड फायनान्स फॉर बँकर, त्याचबरोबर लीगल अँड रेग्युलेटरी ॲस्पेक्ट्स ऑफ बँकिंग असे 3 वेगवेगळे विषय यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत की ज्यामध्ये 120 क्वेश्चन्स त्यामध्ये प्रत्येक विषयामध्ये समाविष्ट असतात. त्यासाठी 100 गुण निर्धारित करण्यात आलेले आहेत व पासिंगकरिता प्रत्येक विषयामध्ये किमान 50 गुण मिळणे आवश्यक आहे. या प्रत्येक पेपरकरिता 2 तासाचा अवधी हा दिलेला असतो. संपूर्ण एक्झामिनेशन ही मल्टिपल चॉईस पद्धतीने MCQ पद्धतीची ऑनलाईन परीक्षा याच्यामध्ये असते. त्याचबरोबर प्रत्येक विषयाकरिता 2 तासाचा अवधी आपणास त्या ठिकाणी दिलेला असतो. या संस्थेच्या माध्यमातून वर्षभरात या परीक्षा 2 वेळा त्या ठिकाणी घेतल्या जात असतात. सर्वसाधारणपणे मे ते जूनच्या दरम्यान एक परीक्षा त्यामध्ये होत असते. त्याचबरोबर डिसेंबरच्या दरम्यान देखील एक परीक्षा घेतली जात असते. तथापि IIBFच्या नियोजनानुसार यामध्ये काही वेळा बदल देखील संभवतो. आपण वेळोवेळी संस्थेची वेबसाईट रेफर करणे आवश्यक राहील. तर या पद्धतीने या 3 विषयावरती आधारित असणारी डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स या डिप्लोमा प्रोग्रामची एक्झामिनेशन आपणास त्या ठिकाणी दिसून येईल. या परीक्षेकरिता हा डिप्लोमा कोर्स मिळवण्याकरिता आपणास संस्थेची आवश्यक असणारी जी एक्झामिनेशन फी व रजिस्ट्रेशन फी जी आहे ती त्या ठिकाणी पे करणे आवश्यक आहे. सध्या त्या ठिकाणी या IIBFने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स या कोर्सकरिता रजिस्ट्रेशन व एक्झामिनेशन फी ही फर्स्ट अटेम्प्टसाठी 3,500 रुपये प्लस GST ही निर्धारित करण्यात आलेली आहे. तथापि आपण पहिल्या प्रयत्नामध्ये जर डिप्लोमा उत्तीर्ण नाही होऊ शकलो तर सेकंड अटेम्प्ट जर द्यावायचा असेल तर त्यासाठी ॲडिशनल 1,300 रुपये प्लस त्यावरती GST एवढी फी आपणास त्या ठिकाणी भरावी लागेल.
या पद्धतीने आपणास 2 वर्षाचा कालावधी, एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतरच्या कालावधीमध्ये 2 वर्षात ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते. तथापि फर्स्ट अटेम्प्टमध्ये जर डिप्लोमा उत्तीर्ण झाला तर त्या ठिकाणी 3,500 रुपये इतकी फी त्या ठिकाणी आपणास पे करावी लागेल. मात्र जर सेकंड अटेम्प्टमध्ये ही परीक्षा द्यायची असेल तर ॲडिशनली 1,300 रुपये भरावे लागतील. त्याचबरोबर सेकंड किंवा थर्ड अटेम्प्टमध्ये देखील डिप्लोमा उत्तीर्ण नाही झाला तरी देखील चौथा अटेम्प्ट त्या ठिकाणी उपलब्ध असतो. 4 अटेम्प्टमध्ये या परीक्षेमधील तिन्ही पेपर्स हे उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. काही वेळेस की पहिल्या अटेम्प्टमध्ये 2 पेपर उत्तीर्ण झाला आणि सेकंड अटेम्प्टमध्ये थर्ड पेपर उत्तीर्ण झाला तरी देखील त्या ठिकाणी डिप्लोमा सर्टिफिकेट हे अवॉर्ड केलं जातं. यामध्ये अट एकच असते की रजिस्ट्रेशन केल्यापासून 2 वर्षाच्या कालावधीमध्ये आपणास 4 अटेम्प्टची संधी दिली जाते. या 4 अटेम्प्टमध्ये आपण 3 पेपर हे सॉल्व्ह करणे व किमान 50 गुणांनी ते उत्तीर्ण होणे हे आवश्यक त्या ठिकाणी असते. तर अशा पद्धतीने या एक्झामिनेशनसाठीचे शेड्यूल व त्यासाठीची असणारी फी ही संस्थेने निर्धारित करून दिलेली आहे. या कोर्सबाबतचा जर आपण अभ्यासक्रम जर पाहिला तर या 3 पेपरमध्ये बँकिंग सेक्टरमध्ये कामकाज करण्याकरिता एका विशिष्ट एम्प्लॉईला आवश्यक असणारे जे नॉलेज आणि स्किल्स आहेत की याबाबतचा इत्थंभूत अभ्यासक्रम या तिन्ही पेपरमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यामधील पेपर 1मध्ये जर आपण पाहिलं की जो प्रिन्सिपल्स अँड प्रॅक्टिसेस ऑफ बँकिंग या पेपरच्या अंतर्गत इंडियन फायनान्शियल सिस्टम ओव्हररिव्ह्यू, बँकिंग रेग्युलेशन, रिटेल बँकिंग, होलसेल बँकिंग, इंटरनॅशनल बँकिंग, रोल ऑफ मनी मार्केट, डेट मार्केट, फॉरेक्स मार्केट, सिबिल, त्याचबरोबर रिसेंट डेव्हलपमेंट्स इन द फायनान्शियल सिस्टम, बँकर कस्टमर रिलेशनशिप, KYC, कस्टमर प्रोटेक्शन, त्याचबरोबर बँकिंग ऑम्बड्समन स्कीम, पेमेंट अँड कलेक्शन्स ऑफ द चेक अँड निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स, ओपनिंग ऑफ अकाउंट्स अँड क्लोजिंग ऑफ अकाउंट, ancillary services, cash operations, credit monitoring policy, priority sector advances, agriculture finance, MSME, self-help group, credit card, home loan, personal loan, consumer loan, types of collaterals, NPA, financial literacy, essentials of the bank computerization, payment settlement and electronic banking, data communication network, electronic fund transfer, role of technology in banking system, security aspects of the banking system, त्याचबरोबर an introduction to social marketing, networking, consumer behavior, product pricing, promotion, role of direct selling agents यासारखे अनेक वेगवेगळे घटक या प्रिन्सिपल्स अँड प्रॅक्टिसेस ऑफ बँकिंग या पेपरमध्ये समाविष्ट असल्याचे आपणास दिसून येईल. त्याचबरोबर या डिप्लोमाकरिताचा पेपर नंबर 2 जो आहे की ज्याच्यामध्ये आपणास अकाउंटिंग अँड फायनान्स फॉर बँकर हा पेपर असून ज्या अंतर्गत कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट अँड ॲन्युइटी, कॅल्क्युलेशन ऑफ YTM, कॅपिटल बजेटिंग, डेप्रिसिएशन अँड इट्स अकाउंटिंग, फॉरेन एक्सचेंज अर्थमेटिक्स, डेफिनेशन, स्कोप अँड अकाउंटिंग स्टँडर्ड्स, बेसिक अकाउंटन्सी प्रोसिजर, बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट, ट्रायल बॅलन्स, रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स, ॲडजस्टमेंट अँड क्लोजिंग ऑफ एंट्रीज, कॅपिटल अँड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, बिल ऑफ एक्सचेंज, balance sheet equation, preparation of final accounts, ratio analysis, final account of banking companies, company accounts, accounting in the computerized environment, banking operations and accounting functions यासारखे घटक अकाउंटिंग अँड फायनान्स फॉर द बँकर या पेपरच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेले आहेत. विशेषतः कॉमर्स शाखेकडील विद्यार्थी किंबहुना MBA शाखेकडील विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम त्यांच्या अंतर्भूत असणाऱ्या वेगवेगळ्या अभ्यासक्रमातील विषयांच्या अंतर्गत हा पूर्ण झालेला असतो आणि त्यामुळे कॉमर्स शाखेकडील विद्यार्थ्यांना डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स हे सर्टिफिकेशन मिळवणे तुलनात्मकदृष्ट्या ही बाब अत्यंत सोपी असल्याचे आपणास त्या ठिकाणी दिसून येईल. त्याचबरोबर पेपर नंबर 3 अंतर्गत लीगल अँड रेग्युलेटरी ॲस्पेक्ट्स ऑफ बँकिंग या अंतर्गत बँकिंग व रिलेटेड सेक्टरचे असणारे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या महत्त्वाच्या कायद्यांचा अभ्यास याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे की ज्या अंतर्गत लीगल फ्रेमवर्क अँड रेग्युलेशन ऑफ द बँक, कंट्रोल ओव्हर द ऑर्गनायझेशन ऑफ द बँक, रेग्युलेशन ऑफ द बँकिंग बिझनेस, त्याचबरोबर रिटर्न्स, इन्स्पेक्शन, वाइंडिंग अप, मर्जर अँड ॲक्विजिशन्स, पब्लिक सेक्टर बँक्स अँड कोऑपरेटिव्ह बँक्स, रिसेंट legislative changes in the RBI Act, different types of borrowers, types of credit facilities, त्याचबरोबर letter of credit, deferred payment guarantees, laws related to bill finance, various types of securities, laws related to securities and mode of charging, registration and satisfaction of the charges, case laws, त्याचबरोबर recovery of debt dues, त्याचबरोबर Surface Act,
बँकिंग ऑम्बड्समन स्कीम, बँकर्स बुक एव्हिडन्स ॲक्ट, द लीगल सर्व्हिस अथॉरिटीज, द कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट, सरसाई ॲक्ट, त्याचबरोबर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881, पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम ॲक्ट 2007, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, द सेल ऑफ गुड ॲक्ट, इंडियन पार्टनरशिप ॲक्ट, त्याचबरोबर द कंपनीज ॲक्ट 1956 अँड 2013, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट, द राईट ऑफ इन्फॉर्मेशन ॲक्ट, राईट टू इन्फॉर्मेशन अँड ऑब्लिगेशन ऑफ पब्लिक अथॉरिटीज, प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000 असे अनेक वेगवेगळे जे या बँकिंग सेक्टरसाठी अत्यावश्यक असणारे आणि महत्त्वाचे जे कायदे आहेत की या कायद्यांचा देखील अभ्यास पेपर नंबर 3मध्ये की या ठिकाणी करण्यात आलेला आहे. तर असे 3 अत्यंत महत्त्वाचे पेपर या डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स या डिप्लोमा प्रोग्रामसाठी असल्याचे आपणास दिसून येईल. ज्या कॅन्डिडेटना या प्रोग्रामसाठी रजिस्ट्रेशन करावयाचे आहे की त्यांनी IIBFच्या या लिंकवरती जाऊन की त्या ठिकाणी अप्लाय ऑनलाईन या सेक्शनमध्ये गेल्यानंतर नॉन मेंबर्स असा ऑप्शन आपणास त्या ठिकाणी दिसेल. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होईल. या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये आपले संपूर्ण डिटेल्स भरून पेमेंट केल्यानंतर या प्रोग्रामसाठी आपले रजिस्ट्रेशन होईल व त्या अनुषंगाने आवश्यक असणारे स्टडी बुक्स किंवा व्हिडिओ लेक्चरच्या लिंक्स देखील आपणास उपलब्ध होतात की ज्याचा उपयोग करून आपण या कोर्समध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचे यश संपादन करू शकतो व हे सर्टिफिकेशन मिळवल्यानंतर की आपणास या देशातील नामांकित बँकांच्यामध्ये उत्तम प्रकारच्या रोजगाराच्या व एम्प्लॉयमेंटच्या संधी या ठिकाणी निश्चितपणे उपलब्ध होतील. धन्यवाद.